समस्या जाणतात आणि या जो त्रास याबाबत जे संबंधित यंत्रणा आहेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिकेला आता तुम्ही इथल्या कुठल्याही घरात जर गेलात तर तुम्हाला किमान एक पेशंट मिळेल की ज्याला खोकल्याचा त्रास होतोय, ज्याचा कफ साठला, ज्याचं डोकं दुखतंय, डोळे जळजळत आहेत किंवा घशावर परिणाम होऊन आवाज बदलला. हा इतका त्रास इथल्या लोकांना होतोय आणि कंपनी या गोष्टी मान्य करायला कुठल्याही परिस्थितीत तयार नाही. आणि लोकप्रतिनिधी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष का करतायत? म्हणजे मिटिंगला तर ते येतात पण त्यावर सोल्युशन मात्र निघत नाहीये. हे असं का घडतंय हे आम्हाला आजही कळत नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता जर 15 तारखेपर्यंत काही हालचाल झाली नाही तर मतदानावर बहिष्कार नसेल तर नंतर बेमुदत उपोषण आम्ही सगळे करणार आहोत. घरांवरती अशा प्रकारचे बोर्ड लावलेत, या बाबतीत नक्की उद्देश काय होता? ही वेळ का आली? कारण गेल्या 2 वर्षापासून आम्ही हा बजाज कंपनीमधून जो वास येतो याच्याविषयी तक्रार करतोय. प्रदूषण बोर्ड, महानगरपालिका, या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक या सगळ्यांना सांगूनही उपयोग होत नाही. म्हणून याचा अर्थ आम्ही शापित आहोत असंच आम्ही गृहीत धरतो. म्हणून आम्हाला स्वतःला शापित असं म्हणून घेतोय. एक अनुभव तुम्हाला सांगायचा वाटतो की या बजाज कंपनीने या ठिकाणी त्यांच्या मशीन लावल्या होत्या चेकिंगसाठी किंवा वास येतो की नाही, आणि ज्या चेकिंगसाठी जे त्यांचे एम्प्लॉईज आले होते त्या मशीनबरोबर ते स्वतः चक्कर येऊन त्यांना इथे उलट्या आल्या आणि तरीही कंपनी गांभीर्याने घेत नाही आणि त्या मशीनचे रिपोर्ट मात्र ओके येतात. हे फार मोठ्या याच्यामध्ये काय गोडबंगल हे प्रदूषण बोर्डाने आणि योग्य त्या अधिकाऱ्यांनी शोधायला पाहिजेत. किंवा एवढ्या सगळ्या नागरिक सगळे म्हणतायत त्रास होतोय आणि तरी पण मग यांचा रिपोर्ट कसे ओके येतात हाही विषय व्हायला पाहिजे. आणि कुणीही येऊन बघावं. आमचं केव्हाही चॅलेंज आहे किंवा इथे यावं आणि तुम्ही एक तासभर थांबला तर तुमच्या लक्षात येईल की आम्हाला किती त्रास होतोय. आमच्या सगळ्यांच्या बोलण्यातला आवाजामध्ये परिणाम झालेला आहे. आमचे घसे बसलेले, आमचे छाती चोकअप झालेले आहे, आमच्या मुलांना त्रास होतोय. एवढं सगळं होऊनही जर कुणी याच्याकडे लक्ष देत नसेल तर मग शापित वेगळा शब्द याच्यामध्ये काय आम्ही घेऊ शकत नाही. आम्ही शापितच आहोत असंच आम्ही म्हणतोय. आणि जर ह्या इलेक्शनपूर्वी जर हे योग्य तो मार्ग यातून निघाला नाही तर आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा विचार करतोय. आणि त्याचबरोबर त्यातूनही नाही झालं तर बेमुदत उपोषणाला गेटवरती बसणार आहोत. कंपनी प्रशासनासोबत आमची 2 वेळेला मीटिंग झाली पण यातून कुठलाही ठोस कारवाई होत नाही. आणि प्रत्येक वेळेला कंपनी चालढकल करते, नुसते मशीन बसवतात आणि मशीनचे रिपोर्ट ओके येतात. पहिली गोष्ट म्हणजे कंपनी मान्यच करत नाही की इथं वास येतोय म्हणून. पण त्यांचे जे प्रतिनिधी आले होते, इथं मशीन लावून गेले होते, त्यांनाच इथं त्या वासामुळे चक्कर आली होती, त्यांना त्या उलट्या झाल्या होत्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.